नमस्कार मित्रांनो, मी अनिल लिपले आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। आता जायचं रे भाई शेताकडं गाडी घेऊन। चलो दाखव। ओ लिहिली आहे, कन्नडा लिहिली आहे, मराठी। अरे मराठी तर शिका दे। हां इकडं मराठी आहे की मराठी आहे। कोण कोण लिहिलंय? अनु लिहिली फक्त अनु। होय अनु लिहाय बोलायला की तुला? मज्जा बाबा। ए कृष्णा येतोस? ऊन लागला जा घरला। कसं चिटकल्यात बघा। अबे जाऊ दे रे शेताकडे मला। नाही जाऊ दे हा काढूच की अब लगेच आहे। जा घर बाय कृष्णा जा। चलो काय करतेस काही? चला चल जाऊ दे शेताकडे, उशीर व्हायला मला जायला। चला भाई आलोय शेताकडे। चला पाणी द्यायचं म्हशीला। कसं पडलेत बघा, सुस्त एकदम खाऊन। चल पिया। हे तर किती भारी पडले, मस्त होगा। चला मग गहू काढणं चालू आहे शेतामध्ये, बाया लावलेले आहेत। चला भाई निघालोय मी आता उन्हात काम करायला। आज पेंड्या बांधायची गव्हाचे, आपल्याकडंच काम आहे आज। चलो तर भाई रात्री आलोय झोपायला रोजच्या प्रमाणे आज बी। तर हे बघू शकता मागे चंद्र किती भारी दिसायला, आपल्या घरची लाईट पडल्यासारखी उजेड पडले रे भाई। शेतामध्ये झोपायला किती भारी वाटते बघा। वर मस्तपैकी तारे, इकडं चंद्र। भाई कोणाला आवडतंय शेतामध्ये झोपायला कमेंटमध्ये सांगा नक्कीच। मला तर लय आवडतंय। तर मित्रांनो उठले सकाळी, थंडी तर खूप वाजत आहे, दिवसभर ऊन, सकाळी थंडी। इकडं मी बाज टाकलेली आहे भाई। सकाळची मॉर्निंग तर तुम्हाला माहीत असते कसं असते शेताकडली, तर तुम्हाला लगेच दाखवतो। अजून हे बघू शकता कांदे कसे आलेत बघा आपले, मस्तपैकी लावलेले कांदे मस्त आलेत। तिकडं लसूण आहे, हे आपलं बघा किती भारी वातावरण आहे। हे बघा कंस कसं आलेत। मध्ये जाऊन दाखवतो। बघू शकता का तुम्ही किती वाटोळा करून टाकल्यात, एकदम खळबळ रान पूर्ण। तिकडं तर लई केलेत, तिकडं पण जाऊत। डुकराचा गोंधळ राव, हे बघू शकता किती खराब केलेत। असं बाहेरून वाटते की काहीच केले नाहीत, मध्ये आल्याच्या नंतर हे एवढं डेंजर। किती अवघड आहे राव, किती मेहनत करून आपण एवढं हे करतो, तर काही असं नुकसान झाल्यावर लय वाईट वाटतंय। चालायला सुद्धा येत नाही मला। अरे बापरे भाई भाई, हे बघू शकता राव, काही खरं नाही राव। एवढं वाटोळा करून टाकलेत, फक्त मी एक दिवस नव्हतो त्याच्यामुळे एवढं वाटोळा करून टाकलेत राव। खूप वाटोळा करून टाकलेत राव, केलेली मेहनत वाया गेलेली आहे। ते काढता पण व्यवस्थित येत नाही। आता फक्त हे लयच केलेत राव, लयच
हे बघू शकता मागे सगळीकडं. इकडं सगळीकडं असे 2 जागी केले तेवढं मोठं खळबर. रान पूर्ण वाटोळा केलेत. असं केले का आपल्याला असं काही पीकच पेरायची इच्छा होत नाही, ज्वारी घालायची इच्छाच होत नाही. असं केल्यावर एवढं असते राव. खूप वाटोळा केल्यात. इकडं आपण काही दिवसाखाली थोडंसं मक्का अजून ज्वारी घातलं होतं, ते पण वाटोळा केल्यात. असं वाटतं की मला इकडूनच चालत काय की असं वाटतंय. हे बघा, हे म्हैशीसाठी घातलेलं होतं, पूर्ण कसं करून टाकलेत. सकाळची मॉर्निंग दाखवतो, हे बघू शकता. दुपारी येतो. चला भाई, एक आमंत्रण आलेलं आहे राहुलकडून, दुपारी येतो. तर आपला सप्ताह थांबलेला आहे शिवारामधलं इच्छापूर्ती हनुमान मंदिर, तिकडे जायचं आहे मला दुपारी. बघू आता आपलं काम जसं झालं तसं. आता तर दूध द्यायला जायचं आहे. हल्लर आणलेला आहे मिशन. इथं ओनर आहेत गाडीचे, ओम अप्पा. आप्पाकडे आहे नारू फोडायचा कार्यक्रम. तर भाई आज तुरीची रास आहे, पूर्ण तुरीची रास करून घ्यायचा आहे. हे बघा मिशन आणलेलं आहे इकडं. तर भाई हे आपल्या दोस्ताचंच हल्लर आहे, तर तुम्हाला नंबर टाकतो. तर सोयाबीन किंवा तूर आपल्या भागामधलं काढायचं असलं तर तुम्ही काढू शकता. अजून एकदम व्यवस्थित काढून देतात, एकदम क्लीन माल एकदम. तर आपल्या मित्राचंच आहे. तर मित्रांनो, आलोय वरच्या शेतात. इकडं हल्लर चालू आहे. तर आता वरचं चालू आहे. असे 3 कुप्पे होते आपले, तर लास्ट कुप्पा चालू आहे. वाजलेत 5. आता होऊ शकते का नाही की ओम सांगतंय, कसं होते का नाही? होते आज होते 7-7:30 पर्यंत होते. तर भाई माणसं मेहनत करायलेत. 1 दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे मला. अजून सोयाबीनची बी राशी मागे पडला राव. तर मग ओम काय म्हणायचं? काहीच नाही. अनिल दुसऱ्याच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. हां राव, सबस्क्राईब करा, लाईक करा, काहीतर करा राव. शेतकरी माणसाला काहीतर केलं पाहिजे राव, पुढे आणलं पाहिजे. तुम्हाला दाखवतो का पुढे बघा, इकडं चालू आहे हल्लर. इकडं हे पण काढलेलं आहे, गहू काढलेला आहे. आता गहू उद्या किंवा परवा दिवशी काढेल मी. चलो. तर मित्रांनो, आज काही आपलं झालं नाही, कारण म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम होतं, गाडीला लाईट नव्हतं, त्याच्यामुळं
1 घंट्यामध्ये होऊन जात होतं, परंतु अंधार झाल्यामुळे लई दिवसाचं खूप असल्यामुळं काय तर सापा पिपा राहू शकतात म्हणून काही झालं नाही. थोडं झालं, 1 घंट्याचं काम राहिले. तर उद्या सकाळी 9 वाजता सुरुवात करण्यात येईल. तर आता ते गाडीचा बी थोडं प्रॉब्लेम होतं, लाईट पडत नव्हती म्हणून ते राहून गेलं. नसतं झालं असतं 1 घंट्यामध्ये होऊन गेलं असते आपली रात, आधी घरला गेली असती. तर हे बघू शकता इकडं पोते त्यांनी ठेवलेले, तिकडं हल्लर लावून गेलेला आहे ओम. मग हे एवढं राहिलेलं आहे आपलं. तर आपलं आज मुक्काम आहे शेतामध्येच. तिकडं बी मुक्काम, इकडं बी मुक्काम. इकडं पप्पा झोपतील, तिकडं मी झोपेल. तर भाई रात झालेली आहे. हे बघा, आता हे पसारा सावरायचा आहे. इकडं गुळी पडली आहे. तर उशीर झाला, 3 वाजलेत. तर आता तेवढे पोते बांधून अजून 2 माल घेऊन जावं लागणार आहे घराकडं. हे बघा पोते, तूर मस्त झाली तूर. म्हणतात ना लोक, शेती सोपी असते, शेती सोपी असते. हे बघा असं करावं लागते कामं शेतामध्ये. स्वतः केल्याशिवाय काही नाही, स्वतःच करावं लागते. अजून 4 माणसं लावून करतो म्हणलं तर जमणार नाही. काही कामं आपण स्वतः करावं लागते घरी. आता हे सगळं काय सारावारा सगळं करायचं आहे. काय खाली तूर पडली, इकडं सगळं व्यवस्थित करून घेऊन जायचं आहे. ते इकडं गुळी पडलेली आहे. शेती डोसक्यात सोपी वाटते, परंतु रिअलमध्ये करायला गेलं का खूप डेंजर असते रे भाई. काम सोपं नसते. दिवसभर करावं लागते असं उन्हामध्ये. अजून बघा कसलं ऊन आहे, उन्हात करावं लागते. मग लोकाला वाटते डोसक्यामध्ये शेती केलं तर लय भारी बाबा असं वाटते. नादच खुळा आहे भाई शेतीचा. मग सोप्या साध्या सुध्या माणसाची गोष्ट नाही शेती करणं म्हणलं तर. विषय खतरनाक आहे शेतीचा.